जगताप. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. मान्सून केरळमध्ये दाखल. 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. यंदा 4 दिवसानं उशिरानं मान्सूनचं केरळमध्ये आगमन. पुढील 2 ते 3 दिवसात तळकोकण, गोवा या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता. पुण्यासह राज्यभरात अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल. उगेवाडीत विषारी दारू प्रकरणातील आरोपी कर्नल विरखाचं घर पाडलं. मजूर आणि ब्रेकरच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची कारवाई. विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाची कठोर भूमिका. दौंडमधील अवैध गर्भलिंग रॅकेट प्रकरणी 2 डॉक्टरांचे परवाने रद्द होणार, तर 15 डॉक्टर पोलिसांच्या रडारवर. आरोपींनी 2,500हून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या केल्याचं माहिती समोर. शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल, तर खरेदी दरातही ₹3.45 वाढ. मात्र शासनाच्या निर्णयानंतरही शेतकरी असमाधानी. थेट बाजार समितीमधून ₹25 किलोनं कांदा खरेदीची मागणी कायम. शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार अधिकाऱ्यांच्या विभागानुसार समित्या स्थापन. बँकांकडून 3 ते 7 जूनपर्यंत माहिती भरून घेण्यात येणार, तर 20 जूनपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याची तपासणी होणार. निकषानुसार पात्र लाभार्थ्याची यादी 6 जुलैला प्रसिद्ध केली जाणार. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास. दगाफटका झाल्यास लढायला पुन्हा तयार. कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला होणार. आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल. त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं देणं बाकी. पुढील सुनावणीत चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानातून घेतलं ताब्यात. पुणे पोलिसांची कारवाई. नाव आणि वेशभूषा बदलून राहत होता राजस्थानमध्ये. घायवळला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी.